मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारच्या वकिलांनी वेळ वाढवून मागितली आहे, परंतु त्यामागची कारणं तुटपुंजी आहेत, असं गुणरत्न सदावर्ते यांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भाने आज ऐतिहासिक दिवस आहे. 2 न्यायमूर्ती केस ऐकत असतात, परंतु आज 3 न्यायमूर्तींनी ही केस ऐकलेली आहे. राज्य सरकारच्या वकिलांनी वेळ वाढवून मागितली होती, परंतु वेळ वाढवण्याच्या मागची कारणं तुटपुंजी वाटत होती, असं सदावर्ते यांचं म्हणणं आहे. मी केसचं महत्त्व काय आहे हे सांगितलं. गोपाळ नारायण हे सुद्धा आरक्षणाच्या विरोधात बोलत होते. आमची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने प्रकरणावर सुनावणीला सुरुवात केली. येणाऱ्या सोमवारपासून पुन्हा या सुनावणीला सुरुवात होऊन सुरू राहणार आहे, असं सदावर्ते यांनी सांगितलं. आज दाखवून दिलं की कशा प्रकारे आमदार खासदार मराठा समाजातून येतात तरी मागास कसं ठरत नाही. टप्प्याटप्प्यात सुनावणी सुरू राहील. जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री केस निकाल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना लागला होता. आमची रणनीती अत्यंत संवैधानिक असणार आहे. सरकारकडे अधिकार होते का नव्हते यापासून सुरुवात होणार आहे. अधिकारांच्या नंतर आरक्षण आहे. अधिकार प्रथम आणि नंतर आरक्षण, असं सदावर्ते यांनी म्हटलंय. म्हणून अधिकार प्रथमतेबाबत येणाऱ्या सोमवारी पहा काय युक्तिवाद होतो, असं सदावर्ते यांनी सांगितलंय. मराठा आरक्षणाच्या संदर्भानं एक मोठा ऐतिहासिक दिवस आहे. ज्या दिवसामध्ये आज लार्जर बेंचनी म्हणजे 2 सदस्यीय सन्माननीय न्यायमूर्ती जी मॅटर ऐकत असतात, 2 जजेस, आज 3 सन्माननीय न्यायमूर्तींनी ही केस ऐकलेली आहे. तशा अर्थानं फार महत्वाची गोष्ट आहे या आरक्षणाच्या केसमध्ये. आणि आज ज्या प्रकारे म्हणजे राज्य सरकारच्या वतीने ॲडव्होकेट जनरल यांनी बाजू मांडली, त्यांना वेळ हवा होता, परंतु वेळ वाढवण्यामागचे कारण मात्र तुटपुंजे वाटत होते. कारण कारणासोबत वेळ वाढवून मिळू शकतो, तुटपुंजा कारणांसोबत वेळ वाढवून मिळू शकत नाही. ही बाब आम्ही माननीय न्यायालयाला अधोरेखित करून सांगितली. त्यानंतर आज माननीय न्यायालयाने माझ्या युक्तिवादाच्या नंतर मी स्पष्टपणे सांगितलं की ह्या केसमधलं महत्त्व काय. आणि त्यानंतर गोपाल शंकर नारायण यांनी सांगितलं की ते सुद्धा या आरक्षणाच्या विरोधात उभे होते. त्यानंतर अंतुरकर साहेबांनी सांगायचं तात्पर्य हे की एकूण आमचं म्हणणं ऐकल्याच्या नंतर माननीय न्यायालयाने आजच या प्रकरणाला सुनावणी सुरुवात केली. कारण येणारा जो काळ आहे तो काळ सुट्टीचा असणार आहे. त्यामुळं तातडीने या प्रकरणात सुनावणी व्हावी ही आमची मागणी जी होती पूर्वीपासूनची या आरक्षणाच्या संदर्भातनं आज पूर्ण झाली आणि सुनावणीला सुरुवात झाली. ही एक मोठी उपलब्धी आहे. कारण वैद्यकीय प्रवेश आहेत, इंजिनिअरिंगचे प्रवेश आहेत, त्याचबरोबर नोकर भरती आहेत, पोलीस भरती आहे, त्या शिक्षकांची भरती आहे. या सगळ्या भरतींच्या अनुषंगाने ही फार महत्वाची गोष्ट आहे. परंतु आज महत्वाच्या सुनावणीमध्ये जे आहे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात येत होतं की मागास आयोगाला का पार्टी करण्यात आली नाही, परंतु आम्ही आमच्या याचिकेमध्ये मागास आयोगाच्या अध्यक्षांनाच पार्टी केलेलं असल्यामुळं त्यावर पुढं राज्य सरकारला त्या गोष्टीवर ॲडजस्टमेंट मागता आलेली नाही. आता त्याही पुढे जाऊन सांगायचं तात्पर्य हे आहे की उद्याच्या येणाऱ्या सोमवारपासून पुन्हा या प्रकरणाला पुढील सुनावणी चालणार आहे. त्यामध्ये आळीपाळीने जे आम्ही याचिकाकर्ते आहोत, ज्यांनी या आरक्षणाला विरोध केलाय, त्यांची भूमिका मांडली जाईल. आज प्राकाराने हे दाखवून देण्यात आलं की साखर कारखाने, आज प्राकाराने दाखवून देण्यात आलं की आमदार खासदार कशा प्रकारचे मराठा समाजातून येतात आणि मराठा समाज हा मागास कसा ठरत नाही, हे आज प्राकार्याने आमच्या याचिकाकर्त्यांच्या वतीने एका याचिकेच्या संदर्भाने दाखवण्यात आलं. आता ह्या प्रकरणामध्ये टप्प्याटप्प्याने सुनावणी पुढे जाईल. राज्य सरकारला आपली मतं मांडता येतील, परंतु सरता शेवटी जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याची केसचा निकाल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना लागला होता, उद्धवच्या काळामध्ये लागला होता. त्या निकालावर या सगळ्या प्रकरणाचं आयुष्य अवलंबून आहे असं आता तरी दिसतंय. कारण जयश्री पाटलांच्या निकालामध्ये ज्या गोष्टी कन्सिडर करण्यात आलेल्या होत्या त्या गोष्टींचा ओहापोहा या प्रकरणात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल. आणि या प्रकरणाची सुनावणी जी आहे सुट्टीच्या अगोदर आणि प्रवेशांच्या अगोदर संपेल आणि निकाल येईल स्थगितीच्या संदर्भातला असं अपेक्षित आहे.